मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बुधवारी युतीची घोषणा केली। या युतीमुळे मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद अधिक वाढलेली आहे। विधानसभा निवडणूक प्रभागनिहाय मिळालेल्या मतानुसार मनसेनं मराठी बहुल वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप अशा विधानसभेतल्या एकूण 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये मवियाचे तर 28 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते। माहीमध्ये अमित ठाकरे, महेश सावंत, सदा सरवडकर अशी तिरंगी लढत झालेली होती आणि यामध्ये प्रभाग 191 आणि 192 मध्ये सरवडकरांनी घेतलेल्या मतांपेक्षा मनसे आणि शिवसेना युबीटीच्या मतांची बेरीज ही दुप्पट होती। तर वरळी आणि दिंडोशीमध्ये सुद्धा दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज ही अधिक असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधूंची युती मुंबई मनपा निवडणुकांसाठी पूरक ठरून मराठी बहुल पट्ट्यामध्ये त्यांची ताकद वाढवणारी ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, निश्चितच दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे त्यांची युती झाल्यामुळे मराठी बहुल याच्यामध्ये त्यांची शक्ती वाढलेली असल्याचं आपल्याला आता विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आले। कशा पद्धतीने आता याचा उपयोग युती करणार आहे? अनुपमा, साहजिकच आहे दोन्ही मराठी पक्ष खास करून काम करणारे हे एकत्र आल्यानंतर त्याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातूनच युतीचं हे गणित घातलं गेलेलं आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तेव्हा दोन्ही मराठी विभागलेले जे आहेत गट ते देखील एकत्र येत आहेत आणि त्याचा परिणाम या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दिसून येईल। कारण ज्या विधानसभा निवडणुकांची आकडेवारी आपण घेतलेली आहे पाहता ज्या मराठी बहुल भागामध्ये खास करून दादर माहीम असेल, वरळी, शिवडी असेल, त्याचबरोबर चेंबूरचा काही भाग असेल किंवा दिंडोशी असेल की घाटकोपरचा काही भाग असेल, विक्रोळी, भांडूप असेल, या संपूर्ण मराठी बहुल भागामध्ये हे दोन्ही पक्ष नेहमी एकमेकांच्या विरोधात गेली 2 दशकं लढत आलेले आहेत आणि त्याची आकडेवारी जर पाहिली गेली तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्याची आकडेवारी ही नक्कीच समोरच्या उमेदवारापेक्षा जास्त असलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे या मुंबई महापालिका निवडणुकामध्ये साधारणतः 65 ते 70 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी ही युती प्रभावी ठरेल अशा प्रकारचं एक गणित मांडलं जात आहे। परंतु जे बहुमताचं गणित आहे, कारण ज्या 227 पैकी जर मुंबई महापालिकेत सत्ता यायची असेल तर जवळपास 114 जागा येणं गरजेचं आहे। त्याचं गणित कशा पद्धतीनं घातलं जातं, जी पोस्ट अलायन्स निवडणुकीनंतरचं जे अलायन्स आहे त्या दृष्टिकोनातून देखील काही गणितं ही शिवसेना ठाकरे गटाकडून घातली जात आहेत। त्यामुळे या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच दोन्ही गट एकत्र आल्यानंतर शिवसेना मनसे एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीनं हे गणित जुळून येतं ते पाहणं गरजेचं आहे। कारण याच्या मागचा इतिहासातल्या निवडणुका सोडून गेल्या तर वर्तमान काळातली ही निवडणूक जी आहे ती वेगळ्या मुद्द्यांवर, मराठीच्या मुद्द्यांवर लढली जाते आणि दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत। त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी फरक दिसेल असं एक वाटतं। ठीक, धन्यवाद कृष्णात दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।